शेटजीने यायला फारच उशीर झाला नाही? हो, शेटजीने यायला फारच उशीर झाला नाही? नाही म्हणजे मी वेळ काढू आलो तसा. आता शेटजींच्या वाढदिवसाचा समारंभ म्हटल्यावरती वेळ हा होणारच. मी थांबतो. लाल्या, तू इथे शेटजींच्या घरी? नमस्ते सर. खरं तर हा प्रश्न मी तुम्हाला विचारायला हवा होता, नाही का? माझं काय, माझं कोणाशीच भांडण नाही, त्यामुळे मी कुठेही असू शकतो. व्हॉट पिटी, व्हॉट पिटी. लाल्या, हा काय उर्मटपणा आहे? अरे इथे शेटजी वाचतात. सो व्हॉट? हे काय सम्राटाचं सिंहासन नाहीये? अरे आणि हे काय, गुरुजनांच्या समोर तू खुशाल सिगरेट ओढतोय? सर, मी फक्त आदरणीय व्यक्ती आणि स्त्रिया यांच्या समोर सिगारेट ओढत नाही. आणि मला वाटतं तुमचा समावेश या दोन्ही विभागात होत नाही. तेव्हा खटल्यातून निर्दोष सुटून आल्यापासून खूप मिजाज दाखवतोय. आज इथे काय काम आहे? तुमचा काय काय असेल? शेटजींना हिडवायला आला असशील. नाहीतर काय, तुमच्यासारखे इथे लावण्याचे डबे घेऊन येऊ. लाल्या, सर, मी आता तुमचा विद्यार्थी राहिलो नाही. राजस्थानात सब इन्स्पेक्टरच्या कोर्ससाठी निवड झाली माझी. कुठेतरी वशिला लावला असशील. ही काम आपली नाहीत. आणि वशिला हवाय कशाला? आपलं नाणं एकदम खणखणीत आहे. इंटरव्ह्यू एकदम टॉप झाला, एकदम कॅडॅक. प्रिन्सिपल विद्यानंदांना कळवलं? नाही, सर गेले बाहेर गावी. ते उद्या परत यायचे. मग आज इथे? शेटजींना पेढे देण्यासाठी आलो तो. शाबास, शेटजींना पेढे दे आणि शेटजींचा आशीर्वाद घे आणि मिटवून टाक एकदाचं भांडण. शेटजींचा आणि आशीर्वाद? अरे हाय, शामराव, सरांच्या घरचं अन्न खाऊन हेच का सत्व मिळवलं? लाल्या, माझं अन्न काढतोस? अरे अरे, उपासमारीची धग लागेल ना तेव्हा तुला कळेल. चुकतात माशय. या उपासमारीच्या धगीतच हा लाल्या लहानाचा मोठा झालाय. पण त्या उपासमारी कधी लाल्यावरती लाचारीची वेळ नाही आणली. कळेल, वेळ येईल ना तेव्हा सारं कळेल. कळेल तेव्हा कळेल. तेव्हा सुद्धा लाल्या मोडेल, पण वाकणार नाही. अरे तू आणि हित, अरे माझा घरमध्ये तू. आधी आधी पेढे घ्या, पेढे घ्या, पेढे घ्या. तोंड गोड करा, तोंड गोड करा आधी. पेढा मला पण घ्या. कशा कशा बदल रे हे पेढा? सांगतो 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 सांगतो. शेठजी, माझ्या सुदैवाने आणि तुमच्या दुर्दैवाने राजस्थानात सब इन्स्पेक्टरच्या कोर्स साठी माझी निवड झाली. आज दुपारीच तार आली. तेव्हा मला माणसातून उठवायचे तुमचे प्रयत्न उघड गेले. तेव्हा म्हटलं आनंद साजरा करावा कसा? एकतर हितचिंतकांच्या सानिध्यात, नाहीतर हितशत्रूंच्या पुढ्यात. आता आमचे सर गेले बाहेर गावी. तेव्हा त्यांच्या गालोगाल तुमचाच नंबर नाही का? कोण थँक्स शेठजी, थँक्स. म्हटलं गोड पेढा पाहून तुमचं तोंड कडू कसं होतं हे पाहण्यासाठी हा सगळा खटाटो. आनंद साजरा झाला. ठीक ठीक. तर मग तुझा कोर्स कसा काय पुरा होतो तेच बघताय मी. नाही त्याआधी तुला तिथून हिसकावून आणला तर नावाचा धर्मप्पा नाही.
शुक्रिया शेठजी, शुक्रिया. चल चल. पण यदा कदाचित तुमच्या याही प्रयत्नांना जर यश आलं नाही तर नाही तुमची पाळबळ खून काढली ना तर नावाचा गाल्याच नाही. अरे चल 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 चालता हो तू या घरातून. अरे अरे तुम्ही लोक असं टकामका बघत काय उभं राहिलं रे. त्याला धक्के मारा, लाथा घाला, हाकलून दे एक चंडाळाला. ओ तात्या, ओ बघताय काय? हाकला. हो शामराव, तुम्ही बघत काय उभा राहिला. उचला आणि फेकून द्या घराच्या बाहेर. कोणाची मारवायला मजा करू शकेल. थँक्स शेठजी, थँक्स. आनंद साजरा झाला. चोळ आहे बघा. नालायक, बेशरम. आता तुम्ही माझा इसका दाखवला त्याला. बोला मगन भाई बोला. बोला. काय म्हणतो. करू करू. तात्या, हा बोला. लिया रे खाल्ला नाहीत ना? हे हो पेढा खाल्ला की मगन बाई, पित्त होते मला. व्यवहारमध्ये नाही हो, चावटपणा त्याच्यात त्याने आपल्याला भांग मिसळलेली नसतो. असायची म्हणून विचारलो. हा? चालेल. थँक्यू. करू. अहो तात्या, आज वाढदिवस शेटजींचा आहे. त्यांचा सत्कार हुडकून घ्या. चालेल. लिया रे लिया. शेटजी हा संस्थेच्या वतीनं तुमचा सत्कार. ओके. चालेल. जीवेद शरद शतम. 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 तू थांब. काय हो हे काय म्हणतात. जीवेद शरद शतम. तुम्ही 100 वर्ष जगा. वाक्य. तुमची बोला. या राष्ट्राला नितांत गरज आहे आणि आमच्या संस्थेला सुद्धा आणि आम्हाला सुद्धा. जीवेद शरद शतम. जीवेद शरद शतम. जीवेद शरद शतम. झाला का आणखी काही राहिलंय. नाही. मला एक सांगतात या जगायचं कोणी. तुम्हीच की शेठजी. मी हो. तू मर की तिकडे. धंद्याचं वाटोळ लावतंय रे माझ्या. बसा. हा बोला मगन भाई बोला मगन भाई. काय म्हणतो. किती 75. वाक्य. शेठजी दिया रे दिया. शेठजी 75 नाही 100. तुझं 100 रे. जीवेद काय लावलंय रे शरद. मधी धंद्याचं वाटोळ करतय रे माझ्या. ये बस. हा बोला. शेठजी बोला. हो. तात्या हो, काय म्हणतो? सगळी मंडळी हजेरी लावून गेली हो. वाढदिवसाला. पण तो विद्यानंद तो काही फिरत गेला नाही. तो विद्यानंद कसा फिरकेल. एक नंबरचा विजय स्कोर आहे तो. अगदी खरं म्हणाला. स्कोर आहे एकाचा. अहो 4 महिन्यापूर्वी ती लाल्याची केस जिंकल्यापासून त्याला असं वाटतंय की शेठजींची आम्ही बिन पाण्याने केली. अहो शेठजींची बिन पाण्याने केली नव्हे. त्याला असं वाटतंय की शेठजींच्या नाकावर टिपून आपण शेठजीचं मुंडन केलं असं त्यांना वाटतं. हा बोला. काय आहे? अरे ते रोकडा रे व्यवहार सगळा. हे उदार बिदारचं बात नाही बघते. उदारीची बात. ते आपल्या रिपोर्टचं काय झालं. हो. ते दस्तावेजांवरती सह्या हो सगळ्या दस्तावेजांवरती सह्या आणल्या गेल्या. चालेल. काय शामराव. अहो आहे ना ते कागदपत्र दाखवा आम्हाला. चालेल. नाही असून दे, माझ्याकडे आहेत. बरं तुम्ही सादर करा शेठजींना. आम्ही त्याचं श्रेय घेत नाही. काय चालेल. पण डोळे मिटून सह्या केल्या त्याने. हो केल्या.
काय म्हणतो मगन भाई तू काळजी कशाला करतो रे सोडायचं बघते काळजी सोडायचं हा? अरे वर पासून खाल पर्यंत माणूस लोक कसं बांधून ठेवलंय कालपर्यंत हा? काय म्हणतो काय होय रे हप्ता चालू आहे रे चालू आहे हा काय भेटायचं भेटू की भेटू भेटू कधी बाबा कधी शनिवारी ओके शेटजी हा? शनिवारी नको का रेस हे बाबा रे इलप्पा बॅड बाबा रे ते शनिवारी रेस असतो आणि ते रेस म्हटलो की रेस कोर्स वरती आमचं घोडी पळणार आणि ते घोडीसाठी मी गेलो नाही तर ते मला गाढीव म्हणेल की रे म्हणती नको ते सोड काय आता कधी रविवारी बघून सांगतो की बघून सांगतो. अहो शेटजी रविवारी नको अहो रविवारी गांधी जयंती आहे गांधी जयंती अप्पा ए बाबा रे नाही ते रविवारी किती महत्वाचा दिवस असतो आजचा दिवस बाबा रे ते रविवारी गांधीचा जयंती असतो गांधी जयंती आणि ते गांधीचा जयंती म्हटलो की ते सुतकताईचं भानगड असतो बघते शेटजी ते सुतकताईचं काढलाच पाहिजे बघते. शेटजी हा? सुतकताई नव्हे मग अहो सूतकताई चूक आहे. तात्या म्हणतात ते बरोबर तात्या ते तूच सांग रे ते काय ते अरे हा लावलाय तात्या बोला, तू बोला. बोलला तिथे ना ऐकलं रे ते फिरवलेलं कसं काहीतरी लावलंय हा ते आमचं ते तात्या साहेब बोलले ते मग किती महत्वाचा हो ते सोड आता कधी मंगळवारी मंगळ ओके चालेल भेटू हा आवजू अहो विशाल अहो त्या विद्यानंद आता बसेल जेल मध्ये खडी फोडत आणि सुटून आल्यावर बायकोनी घरात स्वीकारलं तर ठीक नाहीतर आपला आहेच बघ ओम भवती भिक्षां देही तर मग बोला मंडळी हा, काय बोला, म्हणता बोला. तुमचं ते विद्यानंद नामचं नाक कापलं म्हणता आम्ही नव्हे अहो ते म्हणतात ते म्हणतात काय ते भेटू दे मला कसं वाट लावून ठेवता टाका येते टाका तुम्ही वाट लावू अरे श्यामराव साहेब तुम्ही तर असं आल्यापासून कोपऱ्यामध्ये बाईवणी मुंडी खाली घालून या इथं बसून सोडा या अहो शामराव उठा अहो शेठजींच्या दरबारात शेठजींच्या चरणाजवळ बसण्याचा मान ऐर्या गैर्याला भेट नाही बसा अहो बसा हे धर्म अजून यांना शिकायचंय बसा शिकायचं. श्यामराव साहेब, बसा फडतूस विद्यानंदानंतर तुम्हीच आमचे प्रिन्सिपल आहात. नाही शेठजींच्या कृपेने नाही जमत नाही कारण त्यापूर्वी आम्ही हे श्यामराव साहेबला कुठं बरं राईट अमेरिकेला पाठवायचं आणि ते सुधीक सरकारी पाहुणे म्हणून बरं का? सरकारी पाहुणे खरंच ची हे धर्मपच्या शक्तीवरती अधिकारावरती बघा किंवा हे पोट्याचा विश्वास नाही किंवा खरंय हो शामराव असा करंटेपणा करू नका नाही माझी तर फार महत्वाकांक्षा आहे आहे ना महत्वाकांक्षा शेटजी महत्वाकांक्षा येताय मला अडीकलाय म्हणून थांबलोय मी काय महत्वाकांक्षा तेच ते आहे ना
मग ठरलं. ठरवा ठरवा. राव तुम्ही नक्की अमेरिकेला जाणार. शामराव साहेब आम्ही बघा जर असं तुम्हाला टेकू दिलं की तुम्ही कसं विमानामधून उड्डाण करणार. शेठजीनी जरासा टेकू द्यायचं ठरवलं ना, अहो अमेरिकाच काय स्वर्गाचे दरवाजे सुद्धा खडाखड उघडतील. काय तात्या? खडाखड. शामराव साहेब बोला बोला. मला एक सांगा, तुम्ही अमेरिकेला जाताना तुमचं बायकोला घेऊन जाता काय? शेठजी त्यांची बायको आहे ना उद्या पहिल्यांदाच गावावरून इथे येणार आहे. अच्छा. काय म्हणता हो, बायको पहिल्यांदा येणार? पहिल्यांदा. विराड सुधीक लागायचंय. विराट सुद्धा लागायचं आहे. ठरलं. ठरवा. हे शामरावचं बायकोला आम्ही अरे बाबा रे, ते सरकारचं खर्चानं नाही जमलं तर ते तुझं शिप कुठलं ते तात्या? स्कॉलरशिप. ते शिप देऊन टाकू असं म्हणतोय. देऊन टाका. पण ते पैशाचं ते पैशा गिशाचं काळजी सगळं सोडावं तुम्ही. सोडा तुम्ही. गोष्टी सोडून बोलायचं आमच्या संग. अरे पोट बांधून सरस्वतीचं पूजा करणार तुम्ही. खरंय. तुमच्यासारख्याच्या पाठी आता लक्ष्मीनं नाही उभं राहायचं तर मग काय किंमत आहे आमच्या श्रीमंतीला? खरंय. आणि काय अर्थ उरला आमच्या अधिकाराला? बोला किंवा मंडळ. खरंय. शामराव साहेब बोला. आम्ही की नाही अडाणी माणसं. खरंय. आम्ही सरळ आहोत तवर मऊ रेशमाहुनी सूत. पण आमच्या संघ जर का कोणी पिढ्यात गेलं तर होऊन बसू त्याच्या मानगुटीवर भूत. बोला काय ठरवलंय तुम्ही? अहो शेठजी अजून काय ठरायचं बाकी आहे? अहो राम आणि रावणाच्या युद्धात हे शामराव रामाच्याच पक्षात. शेठजी शामरावांनी सगळी दस्तावेज सिग्नेचर करून आणले. मग द्यायचं नाही का? मला काय गिळायला आला इथं? द्या. वाचा. ते इंग्लिश बघ रे, ते वकील साहेब बघ ते इत्यानंदच सही बघते. अरे कळतं का नाही रे तुला? वकील ना रे तू? कोण गाढव तुला वकील केला रे? शेठजी आपणच. बघ ते सही बघते, इत्यानंदच सही बघते. ही बघा शेठजी सही आहे, ही बघा. ओके एकदम ओके. बस आता दाखवतो त्या इत्यानंदला या थर्मप्पा सावकारचा हिसका. दाखवा. म्हणजे तुम्ही त्यांना ठार वगैरे मारणार की काय? अरे त्याला ठार मारून मला काय दिडकी मिळणार आहे का रे श्याम्या? नाही मी नाही ठार मारत त्याला, त्याच मरणानं मरतय बघते. पण जिवंतपणी माणसातून मात्र उठवणार मी त्याला. कसं विशाल? एकदा का शिक्षा झाली ना की तो माणसातून उठलाच म्हणून समजा. आणि माणसातून उठला ना की त्याला कोणतीही शिक्षण संस्था नोकरी सुद्धा देणार नाही. काय तात्या? मग बस म्हणावं एखादं दुकान थांडून पानपट्टीच. श्यामराव साहेब बोला. तुम्ही ते इत्यानंदनं सही केलेलं कागद आम्हाला आणून दिलं. हे एक कामगिरी तुम्ही उत्तम प्रकारे बजावलं. म्हणजे अजून काही बाकी आहे का? आम्ही समजावतो तुम्हाला. अशी साक्ष कोर्टात द्यायची, बाकी आम्ही बघू. अरे विशाल, बोला तात्या, बोला. तुमचं कॉलेज मधलं सगळ्या प्रोफेसर मंडळीला आमचं एक हुकूम सांगतो. उद्या कोर्ट मध्ये केस उभं राहिलं आणि जर का कोणी विरुद्ध जबानी दिलं तर
तर दुसऱ्या दिवशीचा सूर्य पाहायला मी त्याला जित्ता नाही सोडणार. शामराव सांभाळून बरं का. शेठजी शब्दाचे पक्के. शेठजी जे बोलतील ते करतील आणि करायचं ते बोलतील. काय तात्या? हो, तेच बोलतील आणि तेच करतील. नाही मी जुबानी बदलणार नाही. कस पोपटवाने ग्वाड बोललं बघा. शेठजी निश्चिंत राहा. आणि त्याची काळजी सोडा. अगदी मनासक्त होणार. मनासारखं होणार. अरे विशाम तात्या, तुम्ही खाल्ल्या मिठाला जागत नाही की रे. अरे ते गिळायचं कुणी? आम्हीच की शेठजी. मग? हो हो हो. नमस्ते धर्माप्पा शेठ. कोण? शंभू महादेव. आज सूर्य याकडं कोणीकडे झुकले हो. सूर्य धर्माप्पा शेठ आताशा दिशा बदलायला लागल्या. काय म्हणता हो? एरवी हे सूर्य या पश्चिमेला कसे काय उगवते? आम्ही कसले सूर्य आणि तर उपग्रह. स्वतःला ओळखलं? अरे पुष्कळ झालं. अरे श्याम श्याम तू इथं? त्यांनाही आम्हीच आणलं इथं. म्हणजे या उपग्रहाने फार मोठी कामगिरी पार पाडली नाही का शेठजी? अहो ते तर सगळं मान्यावरती असतं. असं अरे शंभू शेठ कमाल आहे. तुम्ही तर असं आल्यापासून हुबच आहे की हो. या या इथं बसून सोडा. या बसा बसा बसा. बघा ते प्लेटीमध्ये ठेवलेलं काय ते शेव भजी चिवडा काय खाणार? अरे यांच्या तोंडचं काढून नको रे बाबा. नाही म्हणजे तुम्हाला ते शेव भजी चिवडा ते सगळं अळणीच लागतंय की हो? नाही शेठजी खायला शेव भजी देखील चालतात पण बरोबर काय आहे का प्यायला? अरे प्यायला पाहिजे तर प्यायला देखील मिळणारच आहे की हो. मागील तो बघा खळबे रे. तुमच्या कारखान्यातला देशी माल नको. अरे अरे साहेब आहे का साहेब? अरे शंभू शेठ साहेब पाहिजे तर साहेब देखील मिळणारच आहे की हो. मागील तो बघा अभय. नाही तुम्ही मागवा आम्ही घेऊ पण अखेरीस धर्माप्पा शे तुमची आमची जात एकच. मग या सूर्यांचा काय? अहो त्यांना काय वाटेल? त्यांचं सोडावं तुम्ही. हे 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 सूर्य आहेत माझं खिशात. हे सूर्य अरे हट. हे सूर्य नव्हेतच. सूर्य तो एकच. तो पूर्वेला उगवणारा. अरे हे पश्चिमेला चमचम करणारे काजवे. मजाक छोडो यार. अरे सोडली. कोण पाठवलं तुला इकडं? याला कोणी आणलं इथं? तुम्ही तर गड सर करून आमचंच नाक कापलं की. आणि त्याच गडाखाली सुरुंग लावून तुम्ही आमचं नाक कापायची तयारी लावलेला. म्हणून सांगतो शंभू तू सांभाळ स्वतःला. धर्माप्पा शेठ माझ्या अंगाला हात लावायची हिंमत नाही तुझी. अरे आता मी त्याच्या पाठीशी उभा आहे. जी हुजूर मग त्याच्यासाठी तुम्ही हे असलं शस्त्र वापरणार पण आम्ही हे शस्त्र वापरणार. तेवढ्यासाठी भेटूया पुन्हा केव्हा तरी. अरे भेटलं तर पाहिजे धर्माप्पा शेठ. भेटलं तर पाहिजे कारण तुम्ही आम्ही एकाच जातीचे. राम राम राजकिड्यानो राम राम. लांब 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 गेला.
स्वनसि मृदु कर्णान्तिकचरः करौ व्याधुन्वन्त्या दिवसि रति सर्वस्तु मधुरं वयं तत्त्वां त्वेषां मधुकर हतास्तं खलं कृती. आम्ही इथं आहोत म्हटलं. हा? नाही, आम्ही इथं आहोत म्हटलं. पुस्तक कटकावर बाजूला ठेवलं तरी चालेल. अगं कालिदासाचं शाकुंतल आहे शाकुंतल. मजा आहे मजा बघ. तुला वाचून दाखवतो तूच ये इथं बस. नको, त्यापरीस तुम्हीच या बागेत. बघा तरी माझा पारिजात कसा फुलाने डवरलाय तो. त्या पारिजाताला काय पाहायचंय? हा पारिजात पहा ना, माझ्या घरात बहरलाय. ईश्या, शाकुंतलाची धुंदी चढली वाटतं इतक्या. अगं धुंदी चढण्यासारखंच काव्य या नाटकात. एखाद्याला वाटेल तुम्ही गणिताचे प्रोफेसर नसून संस्कृतचे आहात. समान आहे पण तुम्हा सर्व लोकांची. गणिताचा प्राध्यापक झाला म्हणजे त्याने काही सर्वसंग परित्याग करून संन्यास घेतला की काय? असं लोक म्हणतात. पण लोकांचं जाऊ दे, तुला काय वाटतं ते सांग. मला वाटतंय एका माणसाला सकाळपासून गणितातला प्रॉब्लेम काही सुटत नाही आणि म्हणून शाकुंतल वाचून दुसरं काही सुचत नाही. बरीच मनकवडी झालीस की ग तू. 15 वर्ष संसार करते मी तुमच्या बरोबर. एवढं मत सुद्धा मला ओळखता येऊ नये. हे कसं काय ते आम्हाला जमत नाही बुवा. कारण तुमचं मत चढलंय गणितावर. आणि तुझं? चला, सगळ्याच भावना काही शब्दानं सांगायच्या नसतात. आत पुढं मी फुलं घेतो. नाजूक हाताने घ्या बरं का. हो हो, अगदी नाजूक हाताने घेतो. तुला घेतो तशी. ईश्वर, हे शाकुंतल बोलायला लागलं. भास्कराचार्य नव्हे. ऐक, छत्रीच बघ आता. आताच्या दवाखान्यात तुला फार काम पडतं नाही. काम आहे म्हणून विसरायला तर नको. सुमा, पण एक दिवस असा अवघवतो मी गांधील माशीचं मोळ उठावं तशा आठवणी पाठलाग करायला लागतात. कुठे असेल हो आपला कुमार? चुकले मी. असं काय करता? सुमित्रा, तू असं बोलायला लागलीस ना की माझ्या पायाखालची जमीन डळमळायला लागते. जाऊ देते. मी काय विचारते? शेंगा उकडणे घेणार? कालच स्वच्छ करून घर लावलंय मी. समजलं, घर भरम फोलकडम करायची नाही. अगं समजलं, खरंच घर लावलं म्हणालीस ना म्हणून आठवलं. श्यामच्या घरी गेली होतीस का? अगं बाई, हो तिकडच तर होते की दुपारची. बघा तरी श्यामचं घर कसं सुंदर लावून दिलंय ते. पुष्पात आहे की नाही अल्लड आहे. काही म्हणून कळत नाही तिला. अगं स्वयंपाक वगैरे तरी करता येतो ना? हिशोब असं काय करता? अगं आजवर श्यामचे डबे खानावळीतनं चालले होते म्हणून म्हटलं फक्त डब्यांच्या संख्येत भर पडायची की काय. अहो लहान आहे अजून ती. हळूहळू येईल मग सगळं तिला. तुझ्या तालमीत तयार झाली ना की ती प्रपंच विदुषीच होणार. चला, तुम्हाला वाटतं स्त्रीत्वाचा आदर्श म्हणजे काय ती फक्त आपलीच बायको? अगं मलाच का, प्रत्येक पुरुषाला तसं वाटतं. निदान वाटायला तरी हवं. श्याम खुशीत आहे ना? तेच जर मला चमत्कारिक वाटलं. का? श्याम नीट बोलला नाही माझ्याशी. नीट बोलला नाही म्हणजे? बोलताना तो गोरामोरा होत होता. मला टाळत होता आणि मध्येच उगाचच पुष्पाताईंवर चिडत होता. आणि हा काही पैशापेक्षा तर अडचणीत नाही ना? काय की
अगं मग विचारायचं नाही का त्याला तू? हो आपण कसं विचारायचं त्याला एकदा? त्याला काय हरकत आहे? श्याम म्हणजे आपल्याला कोणी परका आहे का? अहो पण हे त्याला कळायला नको का? अगं तसं नव्हे कसं दे. श्याम म्हणजे मूर्खाचा भित्रा, लाजरा, बुजरा. आपण झडझडून विचारल्याशिवाय तो कधी एक शब्द काढायचा नाही. राहू दे, मलाच विचारायला हवं त्याला. तात्या आरोळींच्या बायकोचं काय झालं? तिला मी इंजेक्शन दिलं, माझ्याकडच्या गोळ्या दिल्या बर. आणि रक्त तपासून घेतलं. हम्म. हो पण आरोळ्यांना तुम्हीच एकदा कान पिचका द्यायला हवे. का? हो, हे काय बाई सारखं 1.5 वर्षाला बाळणपण. अगं प्रेम आहे त्यांचं बायकोवर. जळलं प्रेम. अशानं बायको हाती नाही लागायची. सर बाई अरे आज खुशीत दिसते स्वारी. होय, राजस्थानात सब इन्स्पेक्टरच्या कोर्ससाठी माझी निवड झाली. कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सर. मग कधी निघाल? काल दुपारी स्टार आली बर. आणि म्हणून तुम्हाला काल भेटता आलं नाही, कारण तुम्ही काल गावाला गेला. अच्छा. आज मुद्दाम भेटायला. मग कधी निघणार तू आता? हा काय निघातच आहे, तुमचे आशीर्वाद घेणार आणि संध्याकाळची मेल काढणार. अरे आमचे आशीर्वाद तर लाल्यात सदैव तुझ्या पाठीशी आहेत. काय ग? हो ना. अहो नुसता कोरडा आशीर्वाद काय देताय त्याला? थांब आलेच. हे बघ लाल्या, ह्या शेंगा घे. आमच्या बागेत आहेत बरं का. आणि आमची आठवण ठेव, पत्र घालीत जा अधून मधून. तुम्हाला कधीतरी विसरणं शक्य आहे का सर? अरे मला विसरलास तरी चालेल, पण मला अभिमान वाटेल असा मोठा हो, ताठ मानेचा हो. सर तुम्हाला माझ्या पायी फार फार त्रास झाला ना? लाल्या, हे शब्द काढले ना की सोन्यासारख्या भावनांची माती होते बघ. आत्ताच मला सुमित्रेनंही प्राजक्ताची फुलं दिली. अरे सगळ्याच भावना काही शब्दाने व्यक्त करायच्या नसतात. हे बघ, सुमित्रेनं दिलेल्या फुलातला हा थोडासा प्रसाद घे आणि या फुलांसारखा हो, सात्विक, सुंदर, प्राजक्तासारखा सोबत घे. हात पुढं. अरे डावा नाही उजवा. आणि सुट्टीवर आलास की घरी येत जा बरं का. हा, हे काय सांगायला हो बाई. सर यानं काय भानगड केले पुन्हा? या महाशय. अहो तुम्हाला भानगडीशिवाय दुसरं दिसतंय काय? अरे लाल्या, हा तर तुझ्या दुश्मनांच्या कळपात जाणार. दुश्मनांच्या म्हणजे? सब इन्स्पेक्टरच्या कोर्स साठी निवड झाली त्याची राजस्थानात. छान. आणि म्हणजे आज ना उद्या डीएसपी होणार की? अरे काही शंका आहे की काय? नाही नाही, कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. आता सांगायचं इतकं की पुढे आमची आठवण ठेवा. हो, वेळ आहे, प्रसंग आहे, एखाद्या वेळी गरज लागायची, आम्हाला तुमची, तुम्हाला आमची. झालं. वशिले आतापासूनच लावायला सुरुवात. हे शंभू, तो तुझ्या दुश्मनांच्या कळपात जाणार. अरे म्हणूनच त्याला सांगतो. हा. तो माझा चेला बरं का, तुझा नाही. बरं आहे सर, येऊ मी. बाई येतो. बोला महाशय. आज असे काळे पंढरे कपडे घालून आपण इकडे कुणीकडे उगवलात? दरवेळी वहिनी मला असा प्रश्न करतो आणि माझा अपमान करतो. अरे तुझा काय अपमान केला बुवा मी? अरे नाहीतर काय, तुमच्या घरी केव्हाही या, दारात पाऊल ठेवल्याबरोबर यांनी छद्मीपणानं प्रश्न विचारला. यावेळी आपण इकडे कसे? सॉरी, इकडे कुठे उगवली? दगड, माती आणि धोंडे. अरे तुझ्या घरी यायला वहिनीने मला कायमचं परमिट देऊन ठेवलंय. सांगून ठेवतो. ओ बहादर, हा. अरे परमिट नव्हे, परवाना म्हण. अरे नाही ते- म्हणजे सवयीनं तुला परमिटच आठवायचं म्हणा. तेच ते. असा येता जाता मला घालून पाडून बोलतो हा वहिनी. जाऊ दे भाऊजी, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही. बरं माझ्या घरचं काम नाही सांगितलंच काय? वहिनी, प्रथम तुमच्याकडचं काम. का? या निलमला तुम्ही आत घेऊन जा आणि डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत संपूर्ण तपासा. तुमच्या दवाखान्यात असतील नसतील तेवढी सगळी औषधीला पाजा, टोचा, नाहीतर फासा. पण एकदा तिचं ते आई उई आहे ना, ते कायमचं बंद करून टाका. अहो पण झालंय तरी काय ना? हो, माझं मत विचाराल तर हिला काही झालेलं नाही.
पण हिला विचारा, ती जगातले सगळे रोग थोडे थोडे झाले म्हणून सांगेली. बघितलं वहिनी, मला की नाही नेहमी असं काहीतरी घालून पाडून बोलत असतात. चला बघू, आपण आज जाऊ आणि पाहू. तुम्हाला सांगते वहिनी, हल्ली की नाही जेवल्यावर मला भूकच लागत नाही अहो. अरे भूक कशाला लागेल? दिवसभर चर चर करायचं. अरे म्हशीच्या जन्माला यायची ती चुकून बाई झाली. सटवाई नव्हता दासला आणि म्हसोबाला नव्हती बाई. काय 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 सटवाय काय? अरे मी सटवाईचं सांगत होतो, तुला काय नाही बोललो. हा ठीक आहे. बरं बोला माशे, माझ्याकडलं काम नाही सांगितलं तुझं. सांगतो सांगतो. विद्या, तुझं कॉलेज कसं चाललंय? जगात तुझे प्रोफेसर मित्र कसे वागतात तुझ्याशी? उत्तम, श्याम, छान. खात्री आहे तुला त्याची? काहीतरीच काय विचारतो शंभू. अरे आज सुमित्रा त्याचा संसार मांडून द्यायला गेली होती घरी. असं अलीकडे सही बी कुठे गुंतलायस का? अरे रोज शेकडो सह्या कराव्या लागतात मला. असं? अरे पण सही करण्यापूर्वी सगळे कागदपत्र स्वतः जातीने वाचतोस तू? अरे तसं करायला लागलो ना शंभू, तर मला दुसरं कामच होणार नाही माझ्या हातून. अरे श्याम, भीश्याम, तात्या सांगतात, कारकून मंडळी कागद तयार करतात आणि मी सही करतो. आणि हा श्याम जेवढे पुढ्यात ठेवील ना कागद तेवढे मी वाचतो. अरे काही विशेष? विद्यानंद, लहानपणी शाळेत असताना आपण एक हिसाबनीतीतली गोष्ट वाचली होती, आठवते तुला? कोणती गोष्ट? रान मांजर, कोल्हा आणि ससा. अरे कोल्ह्याला सशासारखं धावता येतं, पण बिळात घुसता येत नाही. आणि रान मांजराला बिळात घुसता येतं, पण सशासारखं धावता येत नाही. म्हणून कोल्ह्याला काय, अगर रान मांजराला काय, एक एक त्याला सशाची शिकार करणं कधीच शक्य होत नाही. शंभू, अरे पण विद्या, एक कोल्हा आणि एक रान मांजर या दोन लुच्च्यांची युती झालेली पाहिली तेव्हा हिसाबच्या शहाण्या सशानं ओळखलं की आपलं आयुष्य संपलं. शंभू तुला म्हणायचं काय? ऐक, काल संध्याकाळी याच वक्ताला धर्माप्पाच्या घरी मी कोल्ह्याच्या आणि रान मांजराची युती या डोळ्यांनी पाहिले. अरे कोणाला रान मंदिर म्हणतो शंभू? तुझे विशाल, तुझे तात्या रोळे आणि तुझा श्याम. शंभू, सावध राहा रे सशा, सावध राहा. शंभू, प्रोफेसर विद्यानंद इथेच राहतात का? तुमच्या नावाचं वॉरंट निघालं, ते सही करा आणि मुकाट्याने चला आमच्यासोबत. खोटे खोटे साफ खोट आहे. या सगळ्या खोट्या कारस्थानाचा सूत्रधार धर्माप्पा. नाही नाही, तुझे विशाम, तुझे तात्या रोळे आणि तुझा श्याम देखील. शंभू, शंभू तू कडू झालायस. तू वहिनीला सांगायला हवं आणि आता तरी तुला यांच्याबरोबर जायला हवं. आपण देखील प्रोफेसर आहात वाटतं. अच्छा, कोणत्या विषय? ते आपलं अनितीशास्त्र. अनितीशास्त्र. नीतिशास्त्र? काय दुनियेत एक एक माणसं आहेत नाही. आता हेच बघा ना, एवढा मोठा प्रिन्सिपॉल विद्वत्ता पावलेला तरी देखील पाऊल लाखाचे अपराध करेल असं वाटलं देखील होतं कोणाला? मिस्टर, तुम्ही धांदर फळे नाही का? हा हो. काय हो, तुम्हाला तुमचा हप्ता वेळेवर पोचतो की नाही? हो मिस्टर. ए, समोरून बोला. शंभू महादेव. अच्छा म्हणजे हा तेच. नाही नाही, हे सगळं खोटं आहे. नाही, असं घडणं शक्य नाही. हे सगळं खोटं आहे. सुमा, सुमित्रा, विद्यानंदाच्या बायकोसारखी वाग. विद्यानंदानं तुझ्या उभ्या आयुष्यात एकच दैवत मानलं, फक्त सुमित्रा. अगं सत्व परीक्षेच्या या क्षणाला तू तरी देव पण सोडू नको. अगं तू तरी जटायूचे पंख कापू नको. नाही, मी माझे डोळे पुसले. आता माघार घेऊन चालणार नाही सुमित्रा. हे युद्ध अखेरपर्यंत लढलंच पाहिजे. या समाजात विद्यानंद नांदणार आहेत की धर्माप्पा माजणार आहेत याचा निकाल कधीतरी लावलाच पाहिजे. शंभू, तू विशालना निरोप दे, तात्याला कळव आणि श्यामला सांग
अरे तुझा विश्वास नसला ना तरी माझी खात्री आहे की माझ्यावर प्रसंग पडला तर ही माणसं तरी माझ्यासाठी रान उठवल्याशिवाय राहणार नाही. आणि यदा कदाचित त्या माणसाने पाठी फिरवल्या तर तुझी पाठ राखण मी करेन विद्याधन. तुझी पाठ राखण मी करेन. माझी पाठ राखण करायला सत्य पुरेसं समर्थ आहे शंभू. सत्य तुझ्या पाठीशी उभा आहे म्हणून माणसाच्या या जगात तुला न्याय मिळेल अशा गोड भ्रमात राहू नकोस विद्यानंद. फार कडू झालं शंभू. अरे मला खात्री आहे ती दुनिया इतकी उलट्या काळजाची नाही, विश्वासघातकी नाही. तुझ्यासाठी तरी मला वाटतं विद्याधन की दुनिया इतकी कृतज्ञ नसावी, उलट्या काळजाची नसावी आणि विश्वासघातकी नसावी. साहेब आपल्याला निघायला हवं. चला वहिनी सांभाळा बघू स्वतः. विद्यानंद वहिनी असा धीर सोडू नका. यातून काहीतरी मार्ग काढवा मी वहिनी. तुम्ही धीर सोडू नका. नीलम तुम्ही आज चल. वहिनी कसं चाललंय? दुनिया इतकी कृतज्ञ नसावी, विश्वासघातकी नसावी. विद्या वेच फुले ग बाई ही सोनेरी. तुम्ही आहात वाटत इथं नाही, आता जीव भांड्यात पडला. हो पोलीस आल्याचं कळलं. हो. तशीच संध्या टाकून उठून आलो. अहो, मी तर जेवण अर्धवट सोडून इथे धावत पळत आलो. तशी मुलं हवी होती देवा करता. विद्यानंदांना घेऊन गेले. तुम्हाला कसं कळलं? या अहो तातडीची बैठक बोलावली होती अध्यक्षांनी. आणि मला सांगा काही व्यवहार आहे का काही कर्तव्य? अहो आणि ज्याच्यावर आरोप आहे त्याला कसं काय बोलावणार मीटिंगला? काय तात्या? अरे पण विद्यानंद न विचारता न सांगता या अहो मिस्टर, काही कर्तव्य असतात, काही जबाबदाऱ्या असतात. आणि ज्याच्यावर आरोप आहे त्याला कसं काय बोलावणार? किती सारखं सारखं सांगायचं तुम्हाला? फार फार वाईट झालं. पण विद्यानंदाने तरी असं करायला नको होतं. नाही, माणूस आहे, माणसाला मोह होतो. अहो पण खोट आहे, साफ खोट आहे. विद्यानंदानं काही केलेलं नाही. हे असंच आम्हाला सुद्धा वाटत होतं. खोट आहे हे सगळं. पण कागदपत्र तपासले, हिशोब पाहिले, अहो बोलतीच पण झाली की हो आमची. काय टाकल्या? होय तर अहो थोडी थोडकी रक्कम असती तर ठीक होत. भरा म्हणालो असतो आपण पैसे. पण अहो 75,000 पाऊण लाख. बाबा बाबा बाबा. आणि ती सुद्धा सरकारी रक्कम. मिस्टर, हे धंदे कळतात मला. राग आला? घ्या. सोडून द्या. नाही पण कोर्टात काय तो खऱ्या खोट्याचा निकाल लागेल. काय तात्या? आणि उद्या विद्यानंद निर्दोष सुटून आला तर आम्हाला नको आहे का? अहो किती झालं तरी आम्ही त्यांचे आणि ते आमचे. बरं आम्ही आता येतो. पण वहिनींना तेवढं कळवा. आलो होतो ते. नाही काळजी वाटते हो, बाकी काही नाही. बाकी तुम्ही आहातच. काही लागलं तर आम्हाला कळवा. चला आम्ही येतो. तू वेच फुले ग बाई. रंगखोर सारे रान मांडत. गावात
आज चांगलं वकील कुठे आहे? वहिनी माझ्या ओळखीचे एक वकील आहेत अवधूत काळे म्हणून, त्यांना आपण भेटूया. चला. वहिनी काय बघतात? पाहते. माझ्या पारिजातकाकडे क्षणापूर्वी कशी फुलांची पकड करत होता शंभू भाऊजी, आता वाटतंय की त्याची फुलं नाही अश्रू आहेत, अश्रू. काय रे तुला
कैदी नंबर 27 भेटायला माणसं आले. वेळ 10 मिनिटं. कैदी नंबर 27. का आलात तुम्ही इथं? मला कोणाची भेट घ्यायची नव्हती म्हणून अधिकाऱ्यांना सांगितलं होतं मी. आम्ही हायकोर्टात अपील करायचं ठरवलंय. ते खरं म्हणजे मुदत टळून गेली, पण तू संमती दिलीस तर त्याचा काही उपयोग नाही आता. प्रसंग पडला तर सुप्रीम कोर्टात जाऊन लढणार आहोत आम्ही ही केस. अजून पैसे खुळखुळतायत खिशात. घरावर जप्ती आली तेवढ्यानं समाधान नाही झालं. अरे पण वरच्या कोर्टात आपण केस जिंकली ना. मला आता माझी केस कुठच्याही कोर्टात जिंकायची नाहीये. सगळं संपलंय आता. असं म्हणून कसं चालेल? निरपराध असताना उगीच शिक्षा भोगणार आपण. अरे पण का म्हणून? अरे जगात काही न्याय आहे की नाही? न्याय नाही न्याय. मी नाही सहन करणार. मी असं होऊ देणार नाही. वहिनी, तू यानंच असे जर हातपाय गाळले आणि शरणागती पत्करली तर आपण तरी काय करणार? आपण काय चालवलंय? काय चालवलंय? हो, कोर्टात एकदम गुन्हा कबूल करून का टाकलात तुम्ही? का? का? अरे वकील साहेब म्हणत होते उलट तपासणीत आपण साऱ्यांची भंबेरी उडवली. तू जरा कळ काढायला हवी होतीस, पण तू तर एकदम तहाचं पांढऱ्या निशाणच दाखवलं. सगळं संपलंय आता ते. काही संपलं नाही. माझ्यासाठी तरी तुम्ही हा हट्ट सोडा आणि हायकोर्टात अपील करायला संमती द्या आणि अपिलावर सही करा. तेवढ्यानं काही होणार नाही सुमित्रा. माझ्या बाजूने साक्ष द्यायला एकाही महाभागाची हिंमत झाली नाही आणि होणारही नाही. आय एम डोम सुमित्रा. मी खलास झालोय आता. श्याम हरी. आपलं नाव? श्याम सारंगपाणी. आपण आपल्या इथल्या कॉलेजचे व्हाईस प्रिन्सिपल आहात? होय. हो. आपण आरोपीला ओळखता? होय, आमच्या कॉलेजचे प्रिन्सिपल आहेत ते. हो. शामराव, कोर्टासमोर पुरावा म्हणून आलेले हे कागद तुम्ही ओळखता? होय, पाहिलेत ते. हो, आय सी. ही सही आरोपीनंच केली आहे? होय. हा, तुमची तशी खात्री आहे? होय, माझ्या समक्षच केली आहे. हो, आय सी. बरं, मला आता एक सांगा शामराव, कॉलेजच्या एकंदर व्यवहारात कुठल्याही कागदावर सही करण्यापूर्वी आरोपी सारे कागद स्वतः जातीनं वाचत असत? होय. बरं, तुमच्या समक्ष या कागदावर सही करताना प्रिन्सिपॉल विद्यानंद यांनी हे कागद स्वतः नीट काळजीपूर्वक वाचले होते? होय. श्याम अरे तू देखील. मग विद्यानंद खरोखरच गुन्हेगार असला पाहिजे. विद्यानंदाने शिक्षा भोगलीच पाहिजे. हो, एक श्याम कृतज्ञ निघाला म्हणून जगातलं सगळं सत्वच मातीमोल झालं का विद्यानंद? गलगला करू नका. इथं सीझर मरून पडलाय. त्याच्या प्रिय शिष्यानी आणि सहकार्यांनी मिळून त्याच्या पाठीत खंजीर खुपसले. विद्यानंद संपला. त्याच्या लाडक्या श्यामनं त्याला नपरतीची वाट दाखवली. जा बाई, परत जा. आलीस तशी परत जा. विद्यानंदाला विसरून परत जा. परत जाऊ? कुठं परत जाऊ? तुझ्या जगात. तुमचं आणि माझं जग वेगळं काय विद्यानंद? वेगळं नव्हतं पण वेगळं झालंय आता. माझ्यावर विश्वास ठेवा. मी सगळं पणाला लावीन, तुम्हाला सोडवीन आणि घेऊन जाईन. कुठं घेऊन जाशील? पुन्हा त्याच माणसात? तुम्हाला त्या माणसात राहायचं नसेल तर? वेडी आहेस सुमित्रा, तू वेडी आहेस. अगं त्रिखंडात मला कुठेही घेऊन गेलीस तरी माणसं तीच, पाणी तेच, वृक्ष तोच, सूर्यही तोच. या मातीतच कीड माजली आहे. या पाण्यातच विषार पोचलाय. अगं मूठभर माती भाजून धरतीची कीड मरत नाही आणि ओंजळभर पाणी उकळून महासागर शुद्ध होत नाही. अखेर या ओंजळभर पाण्यात गुदमरून मरणार आहेत ते दुनियेतले सारे विद्यानंद. विद्या,
आणि या विषारी मातीत मस्त फोपावणार आहेत ते फक्त थर्माप्पा. जा बाई, आल्या वाट्याने परत जा. अगं, माणसानेच घडवलेला या दुनियेचा न्याय कोणीही बदलू शकत नाही. खरंच आलीस तशी परत जा, विद्यानंदाला विसरून परत जा. असं उन्मळून पडल्यासारखं बोलू नका हो विद्यानंद. वेडी आहेस सुमित्रा. तुम्हाला सोडून मी काय करणार, कुठं जाणार? यासाठीच का माझ्यावर सर्वस्व ओवाळून प्रेम केलं? यासाठीच का माझा हात हाती घेतला? बोला विद्यानंद. हो, यासाठीच का मी रुग्णशय्येवर होते त्यावेळी दिवस रात्र सेवा करून तुम्ही मला वाचवले? कोण कोण म्हणतं मी तुला वाचवलं? अगं, या जगात कोणी कोणाला वाचू शकतो? ज्या सुकुमार जीवाला आपण पाखर घालून जपलं होतं, त्याच्या नियतीच्या क्रूर दाणे खालून आपण फक्त चेंदा मेंदाच हातावर तुला दुःख द्यावं म्हणून बोललो नाही सुमित्रा. पण दुनियेचा न्याय हा असाच असतो. विद्यानंद, अगं, ते दुःख मी कधीच केलं. फक्त हृदयाच्या गाभाऱ्यात मी कुमारला जपलाय. तसाच हृदयातल्या गाभाऱ्यात जपला होता मी माझ्या श्यामला, ज्याला मी ह्या हातानं वाढवला, घडवला, आकार दिला, ज्याच्या हातात मी माझ्या हातची शक्ती दिली, ज्याच्या तोंडात मी माझ्या तोंडचा घास दिला. त्या श्याम शूद्र तुकड्यासाठी, ओ गॉड, श्यामरे तू देखील. मग मी नक्कीच फसलोय, चुकलोय, पतित झालोय. नाही नाही, तुम्ही फसला नाहीत, चुकला नाहीत, पतित तर मुळीच झाला नाही. मी तुम्हाला न्याय मिळवून देईन. न्याय मिळवून देशील सुमित्रा, पण माझा तो श्याम मला कोण परत मिळवून देईल? बोल, आग गाडी खाली चेंदा मेंदा झालेला तुझा कुमार तुला कोण परत मिळवून देईल? सुमित्रा, अगं, कुठल्याही सती सावित्रीनं नतमस्तक व्हावं अशी तू सखी, सहचरी, प्रणयनी पतिव्रत आहेस. अगं, सावित्रीनं यमाच्या पाशातून पातिव्रतेच्या बळावर आपल्या पतीला सोडलं. पण वेळे, याचं कारण यम निष्ठूर असला तरी तो माणसा इतका नीच नव्हता, माणसा इतका उलट्या काळजाचा पण नव्हता. अगं, न्याय देवता आंधळी आहे, म्हणूनच धर्माप्पा सारखे सैतान तिला हातोहात फसवतात आणि बळी जातात ते फक्त निष्पाप विद्यानंद. सुमित्रा, मी तुम्हाला सोडणार नाही म्हणून कितीही टाहो फोडलास तरी मुदत संपली की या तुरुंगाचा पहारेकरी तुला फरफटत घेऊन जाईल. वेळ संपली. पाहिलंस, यालाच म्हणतात न्याय. परत जा सुमित्रा, आल्या वाट्याने परत जा. विद्यानंदाला विसरून परत जा. मला भीती वाटते विद्यानंद. तुम्ही आपल्या जीवाचं काही बरं वाईट करा. अगं, बरं वाईट व्हायचं ते केव्हाच होऊन चुकलंय. यश किंची जीवाची गोष्ट काय घेऊन बसली सुमित्रा? मला वचन द्या विद्यानंद. हे बघ, माझ्या जीवावरच जर संतुष्ट असशील ना, तर मी तुला वचन देतो, कधीही मी जीवाचंच बरं का, बरं वाईट करणार नाही. एवढं वचन पाळलं ना, तरी बाकीचं सगळं मी पार पाडेन. सुमित्रा, सुटल्यानंतर मला तुझी फार गरज लागणार आहे. अरे, हे जर तेवढं तुला समजलं ना, तेवढ्या मूर्ख विद्यानंदाला अजिबात समजलं नाही. विद्या, अरे मी तुझ्या इतका कधीच हुशार नव्हतो. अरे, तूच हुशार ठरलास. अरे, तुला जेवढं जग कळलं ना, तेवढं मूर्ख विद्यानंदाला कधीच समजलं नाही. आजवर विद्यानंदाच्या जागेवर बसून डाव नेकीनं मांडला, फासे उलटे पडले, पण आता धर्माप्पाच्या जागेवर बसून 2 डाव पुन्हा टाकायचे म्हणतो. नाही विद्या, पाहूया तसा तरी काही जगण्याचा अर्थ कळतो का? यापुढे माझ्या सुटण्यासाठी धडपड करू नकोस. फक्त मी सुटल्यानंतर माझ्या स्वागताची तयारी करू. नाही विद्या. माझ्यातलं मी मरायलाच हवा. अजून माझ्या मरत नाही, पास सुटत नाही का?